नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील सुकळी ते शेकटे बुद्रुक या रस्त्याच्या पूर्वेस असणाऱ्या जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकरी कुटुंब राहत असलेल्या क्षीरसागर वस्तीकडे गट नंबर 156च्या बांधावरून जात असलेला वडिलोपार्जित वहिवाटीचा चालू असलेला शेतरस्ता हा काही दिवसांपूर्वी येथील सूर्यकला काकडे, रावसाहेब काकडे, अनुपम काकडे तसेच शरद काकडे यांनी हा रस्ता ट्रॅक्टरने नांगरून झाडाच्या फांद्या तसेच निरुपयोगी कचरा हा सदर रस्त्यावर टाकून रस्ता हा पूर्णपणे बंद केला असून हा रस्ता बंद केल्यानं क्षीरसागर वस्तीवरील शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच अबालवृद्धांना शेजारीच असणाऱ्या ओढ्याच्या चिखलातून रस्ता शोधत गावात जावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं क्षीरसागर वस्तीवरील जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक 16 रोजी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली असून रस्ता खुला न केल्यास शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी शेवगाव तहसील कार्यालयापुढे सहकुटुंब तसेच गुराढोरांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील क्षीरसागर वस्तीवर जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्यासह 7 ते 8 शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. मी सागर आत्माराम क्षीरसागर शेकटे बुद्रुक गावचा रहिवासी आहे. आमच्या शेताला जाणारा रस्ता जो वडिलोपार्जित होता, पूर्वज त्या रस्त्याने वापर करत होते, पण अचानक काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आडमुठेपणाची भूमिका घेऊन तिथे खड्डा खांदून तिथे आडवे गोष्टी तिथे टाकलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आता वड्यातून प्रवास करावा लागतो. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी होतात. एखादा जर व्यक्ती आजारी पडली तर त्याला पाणी असेल तर पाटकुळी नेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण तिथे बैलगाडीसुद्धा त्याच्या क्षेत्रातनं जाता येणार नाही. ओढा तर हा पावसाळ्यात बंदच असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून आमचा कोणीही क्षीरसागर परिवारापैकी कोणीही पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये इथपर्यंतची वाट पाहावी नाही अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि हा प्रश्न माननीय तहसीलदार साहेबांनी त्वरित मार्गी लावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. अन्यथा तुम्ही काय करणार? अन्यथा येत्या 23 तारखेला अन्यथा येत्या 25 तारखेला तहसील कार्यालयामध्ये थोड्या वेगळ्याच पद्धतीच्या आंदोलनाने आम्ही सुरुवात करून जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही अशी यामार्फत मी सांगू शकतो. मी जालिंदर आसाराम क्षीरसागर, राहणार शेकटे बुद्रुक. आमचा रस्ता वडिलोपार्जित रावसाहेब भगवान काकडे यांनी अडवला आहे. सध्या आम्ही ओढ्याने जात आहेत. ओढ्याला पाणी आल्यानंतर आम्हाला जाता येणार नाही. जर रस्ता प्रशासनाने काढून नाही दिला तर आम्ही आंदोलन करू. श्री क्षीरसागर, पहिला रस्ता चांगला होता तो बुजविला. आता आम्हाला वड्यातून जावं लागतं. चिखल, काटे, पाऊस आल्यावर आम्हाला प्रॉब्लेम होतो. वड्यात पाणी असतं आणि आम्हाला आमची शाळा बुडते. मी धनश्री क्षीरसागर वस्ती इथून जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि चिखल, काटे, पाणी असतं आणि आमची शाळा पण बुडती. पहिला रस्ता होता तिथून पण बंद केला लोकांनी. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.